आपल्या समोर येत आहेत आपले पायलट बुवा पद्मनाभ गायकवाड. भिंगाचे भिंगुले खांद्यावर अंगुले, भिंगाचे भिंगुले खांद्यावर अंगुले, थँक्यू. परीक्षकांना विचारूया. हो राहुल दादा. मस्त गायलास पद्मनाभ. थँक्यू. छान गायला आणि मला खूप आवडलं. तू काय सुंदर दिसतोयस. व्हेरी हँडसम. छान दिसतोयस. थँक्यू. त्या चपला होत नाहीत का तुला? बाबांच्या घालून आलाय बहुतेक. खूप चांगला गायलास. चांगलं पेलवलंस. सुरांना तुला सांभाळायला पाहिजे अजून, पण ओव्हरऑल सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स. ऑल द बेस्ट. स्वप्नील दादा. मस्त गायलास. थँक्यू. तुला माहिती आहे हे गाणं कोणाचं आहे? नाही. सारेगमचं जे 40+ शेड्यूल झालं होतं त्याच्यामध्ये यज्ञेश्वर लिंबेकर यांनी हे गायलेलं गाणं आहे आणि खूप सुंदर. मला खरंच त्यांचं खूप कौतुक आहे की त्यांनी इथून बाहेर पडल्यानंतर इतकी छान छान अल्बम्स काढले आणि तुमच्यापैकी जो कोणी विनर होणार किंवा तुम्ही ह्या पर्वानंतर तुम्ही सुद्धा असं काहीतरी क्रिएटिव्ह काम केलं पाहिजेत जेणेकरून तुमचं नाव नंतर लोकांच्या लक्षात राहील. ओके. खूप छान. व्हेरी सॅटिस्फॅक्टरी आणि अजून सुरा थोडंसं जपून गायला पाहिजे. सो विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. पद्मजाताई. बघतोय बघ कसा लब्बाड डोळे मोठे करून, पण किती ग गोड. थँक्यू. अरे पुढे बोलू तू दे मला. तू गात असताना ना मी यशोदेचा तानूला पाहिला. कुणामध्ये माहितीये? थँक्यू. थँक्यू. अरे लब्बाडा, कळलं तुला? खरोखर पद्मनाभ तुला दैवदत्त देणगी आहे. थँक्यू. आणि तुझं पहिलं गाणं मी जेव्हा ऐकलं होतं ऑडिशन मध्ये, काळ देहासी आला खाऊ, तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडले होते. पण मला वाटतं काय की मी असताना तू खूप छान गातोस, हो की नाही? थँक्यू. पण हे तू मेंटेन केलं पाहिजेस. हे कायम त्याच्यात कन्सिस्टन्सी, कायम चांगलं गायला पाहिजे. हे लक्षात ठेवून गा. राहुल दादा मार्क्स. स्वप्नील दादा. स्वप्नील दादा. पद्मनाभ तुला राहुल दादाकडनं आणि स्वप्नील दादाकडनं धड मिळालाय. आता एक झकास वोट अपील कर. तुम्हाला जर माझं गाणं आवडलं असेल
तर प्लीज 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 मला वोट करा. वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP8 आणि 57575 वर पाठवून द्या. आयडिया मोबाईल धारक सुद्धा मला वोट करू शकता. वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP8 आणि पाठवून द्या 55456012 या क्रमांकावर. आणि आता आपला मगाचा विषय पायलट बुवा. पद्मनाभ म्हणजे पायलट बुवा. तर त्याचा मी अर्थ समजावून सांगतो. पहिल्यांदा बुवा म्हणजे ह्याचे बाबा आहेत, ह्याचे वडील आहेत, ते कीर्तनकार आहेत आणि ह्याला सुद्धा त्यांच्यासारखं कीर्तनकार व्हायचंय म्हणून बुवा. आणि पायलट म्हणजे ह्याला मोठं होऊन अशी इच्छा आहे ह्याची की ह्याला पायलट पण व्हायचंय, हो की नाही, म्हणून पायलट बुवा. विमान बघितलेस तू कधी? बघितले ना. कुठे बघितलेस? मुंबईत बघितले, कराडात बघितले. तर कोणती कोणती विमानं उडवली आहेस आतापर्यंत? उडवले एक पण नाही. विमानं उडवलीत म्हणजे काय इतक्या छोट्या वेळात कोणी विमानं उडवेल का? कागदाची म्हणतोय रे मी. अरे काय पद्मनाभ, भरपूर उडवलेस ना? हो. अशीच उडवत राहा, एक दिवशी खरं पण विमान उडवशील. ऑल द बेस्ट. थँक्यू. पद्मनाभ, विमान चालवता चालवता कीर्तन करणार की काय? विमानातल्या लोकांना ए अथर्व, तुला सुद्धा जोरदार टाळ्या द्याव्याशा वाटतात, कारण तुझा उत्स्फूर्तपणा आणि जो काय उत्साह ओसंडून वाहतो ना, मला खूप आवडतं. थँक्यू. थँक्यू पद्मनाभ.